भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने बाजी मारली. फायनल जिंकली असली तरी भारतीय संघासाठी विजय मिळवणं सोपं नव्हतं. भारताने 177 धावांचं आव्हान दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा हेनरी क्लासेनच्या फटकेबाजीने टेन्शन वाढवलं होतं. सामन्याचं पारडं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूला झुकलं होतं. त्यातही अक्षर पटेलच्या एका षटकात क्लासेनने धावांचा पाऊस पाडला. 15व्या षटकात अक्षर पटेलने 24 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 6 षटकात 54 धावा हव्या होता, पण अक्षर पटेलने टाकलेल्या षटकानंतर हे गणित 30 चेंडूत 30 धावा असं झालं. अक्षर पटेलच्या या षटकामुळे भारताच्या हातून सामना निसटला असं चित्र पाहायला मिळत होतं. पण त्यानंतर पुढची 4 षटके भारतीय गोलंदाजांनी टिचून मार केला. 16व्या षटकात जसप्रीत बुमराहने 4 धावा दिल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर हेनरी क्लासेनला बाद करत भारताच्या विजयातला सर्वात मोठा अडथळा दूर केला. अक्षर पटेलने फलंदाजीत कमाल केली होती. त्याने संघ अडचणीत असताना विराट कोहलीसोबत महत्त्वपूर्ण अशी भागीदारी केली. तसं 31 चेंडूत 47 धावांची खेळी केली. पण एका षटकामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यानं 4 षटकात 12 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने 49 धावा दिल्या. हेनरी क्लासेनने त्याची धुलाई केली. मात्र अक्षरने केलेली चूक मागात पाडण्याआधीच हार्दिक पांड्या मदतीला धावून आला. हार्दिक पांड्याने आधी हेनरिकला बाद केलं आणि नंतर डेव्हिड मिलरलाही बाद केलं. डेव्हिड मिलरच्या अविश्वसनीय असा झेल सूर्यकुमार यादवने घेतला. इथंच भारतीय संघाचा विजय निश्चित झाला. हेनरी क्लासेन मिलर बाद झाले नसते आणि भारताचा पराभव झाला असता तर याचं खापर अक्षर पटेलवर फुटलं असतं.